नमस्कार मित्रांनो, आज आपण कोंबड्यांचं अर्थशास्त्र या विषयावरती बोलणार आहोत. तर बऱ्याच आता शेतकरी मित्रांसाठी शेतीपूरक योजना काम करतात. त्याच्यामध्ये कुक्कुटपालन खूप जोमाने केला जाणारा शेतकरी वर्गात हा व्यवसाय आहे आणि त्या संदर्भात आज आपल्याला मुलाखत देण्यासाठी आलेले आहेत संजीवनी ॲग्रोफार्मचे सर्वे सर्वा प्रदीपजी खोत साहेब. तर त्यांचं मी आमच्या चॅनलवरती पहिल्यांदा हार्दिक अभिनंदन करतो आणि आपण त्यांच्याकडून कोंबड्यांचं अर्थशास्त्र काय आहे, परसबागेतल्या कोंबड्या परवडतात का, किती संख्यामध्ये कोंबड्या पाळायला पाहिजे, अंडीचं उत्पादन का पिल्लाचं उत्पादन चांगलं आहे, साधारणतः कोंबड्यांची विक्री केली परवडते का अंडी आणि पिल्ल्यांची विक्री केली परवडते, साधारणतः कुठल्या महिन्यामध्ये चांगला अंड्यांना किंवा कोंबड्यांना भाव मिळतो आणि कुठल्या पद्धतीचं कुक्कुटपालन केलं पाहिजे या संदर्भात आपली आज चर्चा होणार आहे. तर प्रथमतः प्रदीप खोत साहेब आम्ही तुमचं परत स्वागत करतो. तर बऱ्याच वेळा असा विषय होतोय की परसबागेमध्ये शेतकऱ्याला एक संजीवनी म्हणून किंवा शेतकऱ्याची अर्थवाहिनी म्हणून कुक्कुटपालन बघितली जाते आणि आता तुम्ही बरेच वर्षापासून शेतकऱ्यांच्या पोरांना कशा पद्धतीने शास्त्रीय दृष्ट्या कुक्कुटपालन केलं पाहिजे ट्रेनिंग देत आहे. तर तुम्ही पहिल्यांदा की खरंच बाबा शेतकऱ्याच्या पोरांना हा व्यवसाय परवडतो का आणि तिने हा व्यवसाय का करावा या संदर्भात तुमचं काय म्हणणं आहे? आता काय झालंय, आपण ओरिजिनल प्युअर गावरान कुक्कुटपालन करतोय तर कसं आहे, आता तुम्ही बघताय की खाद्याची कॉस्ट जास्त जाते आणि खाद्यात कसं आहे, मग माणूस त्यांना दर तेवढा नाही भेटला तर आपण खाद्य आपल्याला परवडत नाही खाद्य घालायचं. म्हणजे एकंदरीत फीडिंग कॉस्ट आणि प्रोजेक्ट कॉस्ट मिसमॅच होत्या. हो, आपल्याला इन्कम त्यातून भेटत नाही. बरं, त्यासाठी आपण प्युअर ओरिजिनल मध्ये काम करतो की जेणेकरून आपण 70% जो खर्च आहे तो आपण फीडवरला कमी करतो आणि 30% आपण त्यांना चांगले फीड देतो जेणेकरून त्यांना अंड्यावरती येते किंवा त्याची ग्रोथ व्हायसाठी. येस. नाही, आता फीडिंग कॉस्ट जर तुम्ही म्हणताय 70% बचत होत्या तर बऱ्याच जण प्रश्न आहे की साधारणतः फीडिंग कॉस्ट बचत होत्या म्हणजे कशा पद्धतीने बचत तुम्ही करताय किंवा कशा पद्धतीने त्या तरुणांनी बचत केली पाहिजे फीडिंग कॉस्ट? आता कसं आहे, आपला प्युअर गावरान पक्षी आपण शेडमध्ये बाहेर पूर्णपणे मुक्त संचारपर्यंत त्यांचं पालन करतो. अशा पद्धतीने त्यांना खाद्यावरील खर्च कमी करतात. त्यांना आपण हॉटेल वेस्टमध्ये हॉटेल वेस्टेजचं वेस्टेज टाकतो. येस. त्यामध्ये हॉटेलमधनं जे कर्पेट राहते वेस्टेज राहते त्यामुळे आपण त्यांना त्या खामध्ये टाकतो. त्यामध्ये तुमचं 35 ते 40 50% त्याचे खाद्याचे खर्च कमी होते. त्यानंतर काय तर मार्केट वेस्ट म्हणजे मार्केटमधनं जे काही भाजीपाल्याचं वेस्टेज राहिला असेल तर त्यामध्ये भरपूर टॅमॅटो असतील, भाजीपाला असेल, कोथिंबीर असतील, भाजी असतील, जे काय असेल ते आपण जे काही उरत असतं ते आणून टाकायचं की जेणेकरून त्यांचा दर ज्या फळाचा वगैरे दर कमी असतो, पेरू सडलेले किंवा सफरचंद फळं चालते ते भाजीपाला चालतोय, हॉटेलचं वेस्टेज पण चालतं. याच्यामुळे तुम्ही असं म्हणताय की जर हे आता काय आमच्या शेतकऱ्यांच्या शेतात पण भाजीपाला गवत तण वगैरे हे सगळं असतंय, घरातलंही खरकट चालतंय, हॉटेल वेस्टेज चालते, ह्याच्यामुळं 70% उत्पादन खर्चामध्ये बचत होते. त्यामुळे साधारणतः रकमेत सांगायचं म्हटलं तर आज एखादं विकत घ्यायचं म्हटलं कोंबड्यांचं तर ते काय केजी मध्ये जाते आणि त्याची रकमेत अंकात कशा पद्धतीने बसत ते सांगायला येतो तुमच्या लोकांना? आता कसं आहे, 35 रुपये किलो, 35 रुपये किलो प्रमाणे मार्केटमध्ये फीड आहे. बरं, ते आपल्या पक्ष्यांना जर घालायचं म्हटलं तर रोजचं ते 100 ग्रॅम आपण पक्षी खातो. येस. 3.5 रुपये तर जवळपास त्याचा खर्च खाद्याचाच होतो पर डे. मग त्यामध्ये तुमचं औषध पाणी नंतर लसीकरण आलं, लाईट भाडा आलं, हे सर्व खर्च जर काढला तर जास्त खर्च होतो त्यांच्यावर. म्हणून आपण त्यांच्या खर्चावर कमी करण्यासाठी खाद्यामध्ये आपण खर्च कमी करतो. मग आता तुम्ही ऍक्च्युली आता हे जर वेस्टेज वापरताय मग त्यांना फीड अजिबात टाकत नाही तुम्ही? नाही, टाकतो 30%. 30% म्हणजे 30 ग्रॅम का? 30 ग्रॅम. त्याचं काही कॅल्क्युलेशन आहे तुमच्याकडे? म्हणजे तेच की आपण जे 3.5 रुपये जर त्यांना खर्च येत असेल दिवसाला
फक्त मार्केट मधून जे खाद्य असतं तर तेच आपण 30 ते 25 ते 30% त्यामध्ये टाकत असतो. 100 ग्रॅमच्या टाकायलाच पाहिजे असं काय आहे का? हा म्हणजे कसं जर अंड्याची ग्रोथ अंडी वाढवायसाठी जर असेल तर टाकू शकता, नसेल तर तुम्ही गहू तांदूळही करू शकता. त्यामध्ये गहू तांदूळ, बाजरी, मका यांची कॉस्ट 20-25 रुपये मध्ये हे भेटत असते. बरं, हे सगळं तुम्ही घालून थोडं त्यामध्ये सगळं कमी करू शकता. मला एक सांगा की मुक्त संचार जो आहे कुक्कुटपालनामध्ये जी कन्सेप्ट आहे की मुक्त संचार कन्सेप्ट आहे, तर ही कन्सेप्ट मुळे प्राणी किंवा तो पक्षी निरोगी राहतो किंवा त्याच्या अंडी उत्पादनात वाढ होते किंवा मरीची संख्या कमी होते, ह्याबद्दल तुम्ही काय सांगाल? आता कसं आहे, आपला जे ओरिजिनल प्युअर जे पक्षी शेडमधून बाहेर गेल्यानंतर दिवसभर आपला शेडमधून बाहेर गेल्यानंतर एक 20 गुंठ 15 गुंठाची काय जागा असते त्यामध्ये पूर्ण दिवसात म्हणजे त्यामध्ये जी इम्युनिटी पॉवर म्हणजे वाढते म्हणा किंवा त्याला व्यायाम केल्यामुळे पूर्ण सगळीकडे फिरत असतो पक्षी. त्यामुळे एकदम असं निरोगी राहतो. म्हणजे वातावरणाशी मिळता झाल्यामुळं त्याची ह्युमिडिटी पॉवर चांगली वाढते आणि तो कुठल्याही बळी पडत नाही आजाराला, त्यामुळे ती मरीची संख्या घटते. म्हणजे तर तुमचं ते मरीतून होणारं नुकसान ते पण कमी होते. काय सांगाल तुम्ही आता आपण 100 जरी कोंबड्यांचा प्रोजेक्ट पकडला तर मला 100 कोंबड्यांच्या पाठीमागे कोंबडे किती पाळायला पाहिजे? 100 कोंबड्याच्या मागे तुम्ही जर तुम्ही 10 कोंबडी एका कोंबडी मागे 10 कोंबडीच्या मागे एक कोंबडा ठेवला तर चांगलंच आहे. 7 मागे सगळं तुम्ही ठेवू शकता, चांगला रिझल्ट मिळू. आणि जास्तीत जास्त 100 कोंबडींच्या मागे 18 कोंबड्या असेल तर चांगला रिझल्ट येतो. त्यामध्ये म्हणजे आपण जे पिल्ले उगवतो त्यामध्ये चांगला रिझल्ट येतो. आता बऱ्याच ब्रीडमध्ये आता ह्याच्यात कसं आहे की तुम्ही देशी जरी वाघ बघितलं तर काही चित्र रंगाचा पांढऱ्या रंगाचा जो नसला आहे जो कोंबडा आहे देशी वाघामध्ये तर तो आहे, किंवा आता आपला धनुष्य रंगाचा जो आहे की 8-9 रंग असतात त्याचे तो आहे. तर तो कोंबडा पूर्ण किती वयाचा असावा तर तो तुमच्या त्या मदत प्लॅन मध्ये चालतो? आता पहिली गोष्ट म्हणजे प्युअर ओरिजिनल जे कुक्कुटपालन करतो त्यामध्ये कलर्स काय आहेत, 6-7 कलर मध्ये त्यामध्ये येतात वेगवेगळ्या कलरचे. सफेद पण येतात, पिवळे, काळे, तपकिरी अशा पद्धतीचे सगळे म्हणजे कलरचे वेगवेगळ्या कलरचे येतात. ज्यावेळी आपण त्या कोंबड्यांच्या वेळी म्हणजे कोंबड्यांच्या मध्ये सोडतो ब्रीडिंगसाठी 5 महिन्यानंतर त्यामध्ये ते नराचं ते चालू म्हणजे त्याचं 5 महिने वय पूर्ण असायला पाहिजे तर तो मदर प्लॅन मध्ये जाऊ शकतो. आणि वयापासून 5 महिने आणि 7 महिने म्हणजे असं 1 वर्ष म्हणजे जन्मल्यापासून 1 वर्षानंतर तुम्ही कोंबडा तो काढू शकता. म्हणजे हा आता एक माझा सगळ्यात मोठा प्रश्न आहे की मी बऱ्याच ठिकाणी माझा असं वाचण्यात आलंय की जर समजा मदर प्लॅन मध्ये पुरुष म्हणजे नराची संख्या 100-10 किंवा 20 असेल तर ठीक आहे, परंतु तो नर जो आहे तो पक्व म्हणजे किमान 9-10 महिन्याचा असावा आणि सदृढ असावा, म्हणजे तो लंगडा थकलेला किंवा त्याची ऊर्जा जास्त, तर तुम्हाला मदर प्लॅन मधून जे पुढे अंडी मिळणार उत्पादनासाठी म्हणजे पिल्ली मिळणार आहे तर ती चांगली ब्रीड असावी, त्याचं वय पूर्ण असावं असं मी ऐकून आहे माझ्या अभ्यासात. तर तुम्ही काय सांगा, तुमचं प्रॅक्टिस मध्ये आहे तुमच्याकडे ऍक्च्युअली आहे? आता कसं आहे तुम्हाला आता बोललो तसं की 5 महिन्यानंतर ते ब्रीडिंगसाठी कोंबडा आपण ठेवला पाहिजे आणि पूर्ण जन्मल्यापासून 1 वर्ष तो आपण देऊन टाकायचा. म्हणजे बुडरचा जो नर आहे मदर प्लॅन मधला तर तो तुमच्याकडे तसं 5 महिने फार्म मध्ये पाहिजे. 7 महिने शेवट 7 महिने 1 वर्ष जन्मल्यापासून 1 वर्षामध्ये म्हणजे 7 महिने तुमच्याकडे बुडर म्हणून काम करणार, 7 महिन्यात आपण विक्री करायची. मग तर खूप सारे हे म्हणजे मी आता चकित झालो, हे तर खूप फायद्याचं आहे. कारण 1 वर्षात जर कोंबडा आपण बघितलं सरासरी 1,800-1,900 तर तो नॅचरली असतो, त्याला दरही चांगला मिळेल. म्हणजे ज्यावेळी तुम्ही ब्रूडर काढणार आहे फार्म मधून तर तो तुम्हाला पैसे देऊन जाणार आहे, नुकसान नाही करणार. बरोबर. आणि समजा चांगला ब्रूडर असेल आणि मला जास्त दिवस ठेवत असेल तर नाही तिची वंशावळीची पैदास आपण करू शकतो नाही. तिची जवळ ज्यावेळी पैदास आलं त्याचा म्हणजे नर आपण बघून कसं आहे नर ऍक्टिव्ह आहे
तिची पैदास आपण ठेवून ती करू शकतो. तिचीच पैदास आपल्या फार्ममध्ये होणार आहे ना नवीन. ठीक आहे खूप छान. म्हणजे आपल्या समजा पैदास झाली नवीन ते आपण ठेवू शकतो नाही आपलं पैदास ठेवू शकतो पाहिजे ना ते आपण ठेवू शकतो. बाबा 5-6 महिने झाले आणि 1 वर्षानंतर जे नर आहे ते जुनं ते आपण काढू शकतो. आता आमच्याकडे काय झालंय की शेळी पालन, मेंढी पालन, कुक्कुट पालन हे सगळे पारंपरिक व्यवसाय आहेत, म्हणजे आहेत म्हणून करायचं चाललंय. तर तुम्ही आता तुमच्यासारख्या तरुणांनी त्याला प्रोफेशनल रिझन आणले किंवा व्यावसायिक चांगल्या पद्धतीने तुम्ही प्राप्त केले. मग आमच्या गावपासातल्या शेवटच्या गृहिणीला जर कमीत कमी 100 कोंबड्या पाळायच्या असतील तर त्याचं जरा अर्थ कारण समजून सांगा की मग आमच्या त्या माता बहिणीला किती रुपये राहतील आणि खरं ते कसं परवडेल त्यांना, म्हणजे अंडी विकून किती रुपये राहतील, किती 100 पक्षाच्या किती अंडी मिळतील. आता कसं आहे ओरिजिनल प्युअर गावरानमध्ये कोंबडीचं जे आपण अंड धरलं 100 कोंबड्याच्या मागं 30 अंडी तर आपण भेटतात. कारण त्यांचा खुडूकाळ थोडा असतो, त्यामुळे खुडूकाळ सोडून त्यांना वार्षिक 80 ते 100 अंडी ते देतात एक कोंबडी. सरासरी आज मार्केटला 10 रुपये दर आहे, 9 रुपये दर आहे. बरं येणाऱ्या काळात जोपर्यंत मी घेऊन कोंबडी पाळतोय तो 10 रुपये दरच करायचोय. आता आपण सध्या 10 रुपये अंडे घेतोय. तर तुम्ही 10 रुपये अंडे विकत घेतोय. समजा आमच्या एखाद्या फार्म चालू केला आमच्या एखाद्या बहिणीनं किंवा एखाद्या भावानं आमच्या, तर त्याच्याकडे असणारे अंडे तुम्ही विकत घेऊ शकता. घेतो ना आम्ही, त्यांना मार्गदर्शन करतो, त्यांना ट्रेनिंग देतो, कसं तुझी फार्म कसा असावा. तर साहेब एक मित्रांनो काय शेअर करा तुमच्या ज्या मित्रांच्याकडे अंडी उपलब्ध आहेत किंवा छोटा मोठा फार्म करतात त्यांना अंडी जर त्यांची विकायचा प्रॉब्लेम असेल तर खोत साहेब त्यांच्याकडे हॅचरी आहे आणि नॅचरल पद्धतीनं जी आमची नैसर्गिक पिल्ले आहेत त्याच त्यांना लागतात. तर तुमच्याकडे भरपूर गावरान कोंबडी असते तर तुम्ही किंवा तुमच्या मित्रांचे त्यांना शेअर करा की बाबा अंडी घेणारी सुद्धा यंत्रणा आहे, पिल्ली देणारी आहेच आहे. आपण हा व्हिडिओ कंटिन्यू करूया. तर खोत साहेब काय आहे की तुम्ही मगाशी म्हणा 100 कोंबड्यांच्या मागं 30 अंडे मिळतात. सरासरी आमच्या बहिणीला 300 रुपये रोजची मिळू शकतात. त्याला फीड तर आम्ही सगळं बाहेरचं वापरलं आणि थोडंसं जर फीड म्हणजे तुमच्या हिशोबानं मग मला खूप नाही 25-100 म्हणजे उदाहरणार्थ एक मला मॅक्झिमम 100 रुपये फिडिंगचा खर्च होऊ शकतोय नाही का. तर एक 6-7 रुपये मला चांगल्या पद्धतीने राहू शकतो जर फक्त अंडी विकायची म्हटलं तर. आणि भविष्यामध्ये जर तुम्ही त्यांना त्यांच्यातले जे काही नर आहेत तर तुम्ही काढले म्हणताय तर आज आमच्याकडं चांगला जुना नर असेल म्हणजे जर नक्की लागले असेल तर 900 रुपयापासून 1,000 पर्यंत म्हणजे आता गावपासून सुद्धा कोंबड्याला दर आहे. असं काही शेतकऱ्यांचं काय म्हणणं आहे की बाबा आम्ही तुमच्याकडे पिल्ली घेतली आणि आम्ही पिल्ली घेतो पिल्ली दिल्यानंतर आता आपला मार्गचा पिल्ली दिल्यानंतर त्याच्याकडून अंडे घेतो. काही शेतकरी अंडे देतात, काही शेतकरी पिल्ली देतात. त्यांचं काय म्हणणं आहे काही शेतकऱ्यांचं बाबा तुमच्याकडून पिल्ली नेली ती म्हणजे कोंबड्याच्या द्यायचे त्याचा मोठा तेव्हा तुम्ही घेणार तर तोही आपण घेतो. जर तुम्हाला असं करायचं असेल तर हा आधी आवर्जून इकडे लक्ष द्या. हा अतिशय महत्वाचा पॉइंट आहे किंवा महत्वाची बाब आहे. जर तुम्ही साहेबांच्याकडून पिल्ली घेतली किंवा तुम्ही स्वतः पिल्ली उगवली आणि तुमच्याकडं 5 महिन्यानंतर 4 महिन्यानंतर ज्यावेळी ते पक्षी विक्रीयोग्य होतील म्हणजे उदाहरणार्थ 1 किलो 900 ग्रॅम 1100-1200 ग्रॅम 1300 ग्रॅम 1400 ग्रॅम पर्यंत ती कोंबडी किंवा कोंबडा तयार झाला आणि तुम्हाला प्लॅन परत नवीन पिल्ली म्हणजे हा एक मोठा व्यवसाय आहे की मदर प्लॅन कडून पिल्ली घेतली. उदाहरणार्थ समजा आपण एक 50 रुपयाला पिल्लं घेतलं 100 पिल्ल्यांचे 5,000 रुपये झाले तर 5,000 रुपये पिल्ले घेतली आणि साधारणतः आपण 4थ्या महिन्यात ती पिल्ली विकायची म्हटलं तर सरासरी आपण सर काय दर देतो त्यांना केजीला मोठ्या लक्षात. हा आपण त्यांच्याकडून कसं आहे पिल्ली नेल्यानंतर ती मोठे करून कायचं काय स्वतःचा एखादा दुसरा व्यवसाय असेल किंवा नोकरी करत असतील पक्षांना तुम्ही दर किती देता तितके जर आम्ही पार्ट टाइम करतो नाही मला आता फुल टाइम करायचं आहे तुम्ही मला सांगा की आमच्या लोकांना तुम्ही जर पक्षी मला पिल्ली दिले तर तुम्ही माझ्याकडून 5व्या महिन्यात किंवा 4थ्या महिन्यात काय किलोला दर देऊन पिल्ली घेणार पक्षी घेणार 350 रुपये किलो जिवंत काय वाटतं हे बघा कमीत कमी 4थ्या महिन्यानंतर आणि 5व्या महिन्यामध्ये तुम्हाला मिनिमम म्हणजे जर सगळ्यात कमी जर काढला तर
350 रुपये तिने हमी भाव सांगितलंय आणि शिवाय तुमचा पक्षी 900 ग्रामच्या राहत नाही. आता हे काय तुम्हाला सांगायची गरज नाही, तुमच्या दारात अंगणात परत बागेमध्ये कोंबड्या आहेत, 900 ग्रामच्या पक्षीच राहत नाही. 1 किलोचा जरी पक्षी झाला 4थ्या महिन्यात सुद्धा 5व्या महिन्यात सुद्धा तरी देखील आम्हाला त्या पक्षाचे कमीत कमी 300 रुपये मिळणार. डॉक्टर जोक छोटा विषय नाहीये. आणि जर तुमच्या ॲव्हरेज 100 पक्षांमध्ये जर आपण 300 रुपये वरचं 50 रुपये सोडून द्या, 300 रुपये पकडलं तर 30,000 रुपये झाले. आणि 30,000 रुपये मध्ये साहेब आम्हाला खाद्याचा खर्च तुम्ही म्हणलाय काय, हॉटेल वेस्टेज वापरा, त्यानंतर तुम्ही व्हेजिटेबल वेस्टेज वापरा, घरातलं खरकट वापरा, आजोला आहे, शेवग्याचा पाला आहे, क्या बात आहे. म्हणजे तरी तुम्ही 100 ग्रामचा हिशोब सांगितला. आता बघा मी तुम्हाला सांगतो की 100 ग्रामच्या हिशोबानं 4थ्या महिन्यापर्यंत साधारणतः 4.5-5 किलो खाद्य एका पक्षाला गरजेचं आहे. 4.5-5 किलो खाद्य जर गरजेचं आहे तर आपण त्याचा फिडिंग कॉस्ट 70% कमी केला तर मित्रांनो तुम्हाला 7,000 रुपयाच्या फिडिंग कॉस्ट मध्ये म्हणजे 7 आणि 5 12 कमाई कितनी कम से कम म्हणजे तुम्हाला अगदी गंमत जम्मत करत सुद्धा 25,000 रुपये महिन्याला एका लॉटला राहू शकतात 100 पक्षांच्या मध्ये. आणि जर आम्ही आता बघा थोडासा अभ्यासाचा भाग आहे, मी थोडासा उद्योजक व्यक्तिमत्व आहे माझा, मी त्या पद्धतीने बोलायला थांबून तुम्ही याच्यामध्ये काय करू शकताय, महिन्याला 5,000 रुपयाची गुंतवणूक समजून घ्या आणि महिन्याला 30,000 रुपयाचा रिटर्न. जर तुम्ही सलग पुढच्या 5 महिन्यापर्यंत 100चे छोटे 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 बॅरिकेड्स केले, हे 1 महिन्यात झाला की दुसऱ्या महिन्याचा लॉट 100चा भरला म्हणजे एका पुढच्या 5 महिन्यानंतर तुम्हाला महिन्याला फक्त 100 पिकांच्या जेव्हावरती 30,000 पगार होऊ शकतोय. असं तुम्ही आता बोलणार नाही म्हणजे किती छान उपक्रम आहे बघा. मी अजून तुमचे सगळे प्रश्न विचारल्याशिवाय सोडत नाही सोडा, पण तुम्ही हा डोक्याचा विचार केला का? माझा एक कस्टमर आहे, तो महिन्याला 300 किलो महिन्याला 300 बर लहान, त्यांना बोर्डिंग जमतंय, त्यांना ट्रेनिंग दिलं, त्यानंतर ते नेतात. त्यातली मर्ज धरली तरी 4 महिन्यापर्यंत 4-4.5 महिन्यापर्यंतच ते 20 किती 350 रुपये दर 4 जण कोंबडा 450 ते 500 रुपये थांबवतो. हे बघा 4 महिन्यांमध्ये फीडिंग कॉस्ट झाली 3.5 kg कसली, जर ऍक्च्युअल फीड दिलं तरी. आता ह्यानी परत त्याला मुक्त संचार केल्यामुळे 70% कॉस्ट कमी झाली. म्हणजे भाई पैसे मिळवायला काय लिमिट आहे का तुम्हाला? जबरदस्त 350 रुपये ते म्हणजे तरण देतात ते 4 महिन्याचे आणि लोक त्यांच्याकडे विकत घेतात. 350 रुपये म्हणजे 50 रुपयाला जरी पिल्लं जरी विकत घेतले दिवसाचं आणि त्याच्यामध्ये फीडिंग कॉस्ट जरी 50 रुपये पकडली तरी सुद्धा त्या माणसाला 250 रुपये पक्षाच्या पाठीवर राहतात. तर 300 पिल्ली महिन्याला येतात असं त्यांची सायकल आहे. म्हणजे 75,000 रुपयेचं मीटर लावलं महिन्याला. 300 पक्षी जागा मित्रांनो साधारणतः 10x15 जागातली माफ करा 15x15 जागातली 150 स्क्वेअर फूट जागा जरी असली पहिल्या 3-4 महिन्यापर्यंत चालतात. त्याचा जो ऍक्च्युअली जागा वापरात घेणार आहे तोपर्यंत तुम्ही फार पद्धती पक्षी काढताय. आणि अशा पद्धतीने जर तुम्ही बॅरिकेड्स लावून जर 4 जरी फार्म केले 300 पक्ष्यांचे तर तुम्हाला 75,000 रुपये म्हणजे तुम्ही हे सगळं मार्गदर्शन करता का होतं तुमच्या ट्रेनिंगमध्ये? आता त्यांनी सांगायचे झाले की 300 पक्षी नेऊन त्यांनी मार्चच्या महिन्यापासून मला सांगितले की शेअर थोडं वाढवतो 1,000 पिल्ली मला पाहिजे महिन्याला. ती बाई म्हणजे कसं बाई असा प्रकार झाला तुमचा म्हणजे बाईचा विषय झाला हा त्यांची मस्त सुरुवातीला ट्रेनिंग दिल्यानंतर थोडे त्यांचं म्हणजे फ्री होती. त्याच्यानंतर त्यांना कशा पद्धतीने थोडी केली पाहिजे हे असं समजून सांगितल्यानंतर त्यांची आता मृत्यू पूर्णपणे कमी झाली 10% मृत्यू होतच नाही. शेवटी त्यांनी 1000चा प्लॅन चालू केला. तर तुम्ही बघू शकता 100-150 जरी 4-5 महिन्यापर्यंत पिल्ली गेले 800-200 नंतर 800 तर त्यांना त्यामध्ये 100% ना मी म्हणतो 400चं गेलं खाते 400 कोंबड्यांची काढायला पाहिजे. औषधातून 12 रुपये झाले देवा निम्मने मत असं
आणि सर तुम्हाला सांगायला लागतं की ह्या पक्षा आपले जे पक्षी बरोबर कमी शेडमध्ये जास्त पक्षी कसं बसतात. आता दुसरं टिपी म्हणा आता ह्याला काय करतो आपण मुक्त संचार केल्यामुळे तुमची जागा ऍक्च्युली त्यांची जी सिटिंग अरेंजमेंट आहे ती फार कमी लागते कारण तसा तो झोपण्याची जागा आहे आणि तुम्ही त्याला माळ्या वेळ करता ना. सगळ्यापेक्षा आपला पक्षी काय पूर्वीपासून जंगली पक्षी झाडावरती बसतो. आपले व्हिडिओ जर तुम्ही इंस्टाला बघितलं असाल तर पूर्ण झाडावरती पक्षी बसतो. त्यामुळे आपण ज्या शेडमध्ये माचे केलाय त्या आपण जिथे काम करतोय म्हणजे आपल्या 6 फुटावरती असं माचे केलं. 6 फुटावरती माचे केलं तुमचं शेड जर उंच असेल 13-14 फूट उंची तर तुम्ही 6 फुटावरती एक माचे 3 ते 4 माचे तुम्ही करू शकता. त्यानंतर असे तिरकशी तुम्ही अशा मुलांची त्या ठिकाणी तिरक्या काट्या लावल्यानंतर अशा तुम्ही त्या ठिकाणी असे पक्षी सगळं बसवू शकता. म्हणजे कमी जागेत जास्त पक्षी त्या ठिकाणी बसू शकता. असं कुठलं सुद्धा तुम्ही टीपी मध्ये बघा कावेरी जे काही नसलाय सगळ्या बॉयलर तर काही नाही. हा पक्षी तसं करता येत नाही. त्यांना फक्त एक पक्षी त्या ठिकाणी तेवढी जागा सोडायला लागते. म्हणजे 100 स्क्वेअर फूट असेल तर त्यांचे 40 पक्षी 50 तेवढंच बसते. त्यामध्ये 4 म्हणजे बघा आपला पक्षी एनर्जेटिक आहे, ताकदीचा आहे, हलक्या अंगाचा आहे, उडू शकतोय पळू शकतोय. त्यामुळं त्याला माच करून आपण 4-5 स्टेजमध्ये एका खोली सुद्धा बसवू शकतोय आणि दिवसभर तो पटापट फिरू पण शकतो. असते तुमच्या आणि ज्यावेळी तो त्याचं वय महिना पूर्ण होते त्यावेळी तो तुमच्या म्हणजे जो मूळ मदर प्लॅन्ट आहे त्याच्या सहवासातून तो चालतो. तो पण त्याची अरेंजमेंट करणं गरजेचं म्हणजे तो पण त्याची काळजी घ्यायला आपण काय करायचं ब्रुडिंग एरिया वेगळा त्यानंतर 1 महिन्यानंतर ज्यावेळी सेपरेट आहे 3 महिन्यासोबत करून तुम्ही सेपरेट ठेवू शकता. 3 महिन्यानंतर आपण त्यामध्ये 700 ग्रॅम प्लस झालेला आरपीपी करून मदर स्टॉकने त्यांना सोडून देतो आणि त्यानंतर प्रत्येक 3 महिन्यांनी त्यांना लसीकरण म्हणजे त्या पिल्लाचं वजन 700 ग्रॅम जे भरते त्या दिवशी तो मदर प्लॅन्ट मध्ये त्याची एंट्री आपण आरपीपी लसीकरण करतो. हा आणि मदर स्टॉक मध्ये त्याच्याकडे मोठा जे कॅरम स्टॉक आहे त्याच्यामध्ये सोडून तयार करतो. असं एक म्हणजे आपलं स्टेप बाय स्टेप राहते ब्रोडिंग. त्यानंतर 2-3 महिने इकडे डायरेक्ट आपण मदर स्टॉक मध्ये ठेवून त्यांना खाद्य आपण त्या ठिकाणी आपला सर काय होतं या 1 महिन्यापर्यंत पक्षी आपण चांगलं त्या ठिकाणी ब्रोडिंग केल्यानंतर या ठिकाणी कसं त्यांना थोडं आपण फीड चांगलं देऊ कारण त्यांना कसं थोडं तुम्ही जर लेअर स्पीड घालत असाल तर त्या 1 ते 3 महिन्यापर्यंत 4 महिने लेअरचा काही त्याला उपयोग होईल नाही. त्यांना ते फिनिशर म्हणून आपण ते वापरतो. वापरलं तरी ठीक नाही वापरलं तर गवतामध्ये तरच पण तरी फिनिशर वापरता येत तर मग अंड्याच्या कोंबड्याने त्यांचा काही म्हणजे फायदा नाही. त्याची ग्रोथ वाढायसाठी फिनिशर वगैरे आपण घालतो. त्यामुळे 1 महिन्यानंतर आपण 1 ते 1.5 महिन्यानंतर त्याला 3-3.5 महिन्याच्या वेळी दुसऱ्या कंपाऊंडमध्ये ठेवतो त्यामुळे त्यांना फिनिशर वगैरे घालू शकतो 30% आणि पुन्हा आपण त्या ठिकाणी लेअर सोडून म्हणजे ठीक आहे का आपण त्या 3-3.5 महिन्यानंतर मध्ये स्टॉक मध्ये सोडलं तर त्यांना आपण लेअर्स त्यामध्ये वापरू शकतो. माझा पुढचा प्रश्न असा आहे की खरंच का होतं तुमच्या या हॉटेल वेस्ट व्हेजिटेबल वेस्टवर कोंबडी पण अंड्यावर येते का? सर आता कसं आहे आता तिला पाहिजे प्रोटीन असेल फायबर असेल न्यूट्रिशन असेल मिनरल असेल. आता आपण बघितलं की प्रत्येक घरामध्ये पूर्वीपासून आपल्या ते उकरड्यावरती 4 कोंबड्या 5 कोंबड्या आपण सांभाळत असतो. त्यांना कुठं खाद्य घालतो त्यांना जे आपलं नाले असतील त्यामध्येच पाणी टाकतं घाण शेणा कुठं टाकतो टाकतो धान्य आज टाकतो तर उद्या नाही. मग शेणामध्ये जी गाड्या शेणाला तिथं जाऊन ते म्हणजे खातात किडे वगैरे त्यांचं प्रोटीन. हा मग तीच आपण पद्धत आपल्या फार्म मध्ये केली. काय झाले आता आपण त्या ठिकाणी आपला व्यवसाय करतो मोठ्या प्रमाणात त्यामुळे त्यांना आपण असं म्हणजे एरिया आपण आखून 20 गुंठ्याचा आपला प्लॅन आहे त्यामुळे प्रिव्हिजनमध्ये त्यांना पूर्ण कंपाऊंड केलं की जेणेकरून 20 गुंठ्याच्या बाहेर क्षेत्र केला नाही पाहिजे. कारण आपण मोठ्या म्हणजे मोठ्या ह्याच्यात काम करतो ते 5-10 ठिकाणी ठीक आहे तुमची इकडे कोंबडी तिथे जाऊ शकते पण एवढ्या ठिकाणी करायचं म्हटलं तर ते आपल्याने आपण कंपाऊंड करून ते केलं पाहिजे. बरोबर. आता जर समजा एखाद्याकडं गार असेल तर त्याचं पण बेनिफिट होऊ शकतो म्हणजे गाडीचं. हा आता समजा शेणाची गार आहे त्यामध्ये कसं वल धरून आपण त्यामध्ये पाणी सगळं रोज शेण टाकतो आपण त्यामध्ये जर आपण पाणी धरून वल असेल त्यामध्ये आपण जर खाद्य त्यांचं कमी कसं होतंय त्यामध्ये ऑलरेडी त्यात कीड निर्माण होते तीच पण आपण जर त्यामध्ये बेसन पीठ आणि जर गूळ मिक्स केलं पाण्यामध्ये आणि संध्याकाळच्या वेळेला जर आपण त्यामध्ये
म्हणजे टाकून दिलं फॅक्टर करून. काय होतंय आपले जे मासे आहेत घरातले वगैरे ते मासे त्या ठिकाणी हे असल्यामुळं गुळाचं पाणी टाकल्यामुळे ते येते आणि ते त्यामध्ये बसते त्याच्यावरती गाडीवरती आपण जिथं पाणी टाकलं तिथं आणि ते त्यामध्ये अंडी घालते ते आपल्या डोळ्यात दिसत नाही अंडी पण ते अंडी घालतात ते कसं बोलीला वर धरून गाडीमध्ये असले ते हॅच होतात आणि हॅच झाल्यानंतर एक 2-4-5 दिवसात त्यामध्ये ते आल्या निर्माण होतात ते दिसणे योग्य होतं कोंबडीचं. त्यामुळे तुम्ही बघताय गाडीमध्ये कसं ते उकळून त्याचं खाते ते खातात आणि खाल्ल्यानंतर त्याचं खाते पण वाचते सोडा पण त्याची इम्युनिटी पॉवर जी आहे ते वाढतं म्हणजे कोंबड्यांची इम्युनिटी पॉवर पण वाढते. हे बघा म्हणजे मित्रांनो आपण हे सगळे व्यवसाय शेतकऱ्यांचे सांगायचं आता हार्वेस्ट तुम्ही म्हणताय हार्वेस्ट म्हणजे काय आपण खातोय ते जे राहते त्यांना देतो ना आपण तर पूर्णपणे ते आहार खाते तेच राहते. हार्वेस्ट म्हणजे काय रोटी असेल तुमची रोटी असेल भात असेल कांदा याचीच म्हणजे आपण खातो तेच येते आणि आपण त्यामध्ये मच्छी वेस्टेज टाकतो. मच्छी वेस्टेज काय आहे त्यांना कॅल्शियम भेटते बरोबर आणि त्यांना खाद्यतेल भेटते. आता शेवगा लावला तुम्ही आता माझ्या फार्ममध्ये बघा तुम्ही 100 शेवगा आहे 100 शेवग्याचे पानं वगैरे अजिबात कोंबडी 7 फुटावरती चढून 7-8 फुटावरती चढून ते पानं खाते. खाली जर त्याच्याने वरदाचे पाला आहे शेवगे ते पूर्णपणे गळून ते केल्यानंतर खाली गळवते नाही ते पण खातात वर चढून मी ते खातात त्यांचं खाते. मग मला सांगा तुम्ही 5-10% जरी शेवग्यापासून त्याला खाद्य मिळालं 10% तर तुमचं ते शेणापासून जरी मिळालं 20-25 ठिकाणी हेच तुम्हाला भेटलं. त्यानंतर हॉटेल वेस्ट तुम्ही 30-35-40% टाकलं 50-60% हितच झालं. त्यानंतर अजून आहे हायड्रोपोनिक आहे आणि काय हायड्रोपोनिक तुम्ही जर मला ते फक्त बोलायचं मी तुम्हाला म्हणजे थांबवू नये काय आहे की मित्रांनो ही एकत्रित जीवन प्रणाली आहे. बघा की तुमच्या घरात राहिलेले वेस्ट कोंबड्या खातात कोंबड्या दिलेली अंडी पण तुमच्या घरातली खातात. तसंच आहे तुमच्या शेतातलं तण वैरण जे तुम्ही कापून टाकणार आहे ते तुमचे जनावर खातात. जनावरांपासून दूध मिळते ते तुम्ही खाता. दुधात शेण मिळते त्याच्यापासून त्या कोंबड्या जातात. तर आपण हे छोटं जरी जर आपण हब केलं आणि आपल्याला लागणार जे दूध विकत आणतोय त्याची गाण किंवा ह्या 5-50 कोंबड्या आणि त्याच्यावरची ऑर्गॅनिक शेती मला वाटतं हे कुटुंब चांगल्या पद्धतीनं म्हणजे शेतकरी वर्गात जगू शकते. तर आपण ह्याला शास्त्रीय पद्धतीने बघितलं पाहिजे शास्त्रीय पद्धतीने घेतलं पाहिजे असं मला होत आहे. पन्नास वर्ग ह्यांना ट्रेनिंग म्हणजे समजा जर ट्रेनिंग घ्यायचं असेल काही महिला बचत गट असतील काही तरुण मंडळ असतील किंवा काही शेतकरी गट असतील त्यांना जर एकत्रित येऊन समजा तुमची कार्यशाळा घ्यायची म्हणली किंवा हे कोंबड्यांचं अर्थशास्त्र शिकायचं असेल तर तुम्ही त्यांना शिकवू शकताय का जाऊन तिथं किंवा ते तुमच्या येऊ शकतात. आपल्याला चालू आपल्याला कसं असतं ते बॅच वगैरे काय आपण कसं 15 दिवसात त्यामध्ये एक बॅच असतात ज्यांना कोणाला घ्यायचं ट्रेनिंग ते आपल्याला फोन करतात त्यामुळे त्यांचे हे करतो आणि त्यानंतर त्यांना ट्रेनिंग किती तास दिवसभरात असतं 5-7 तास असते. ओके ओके ओके. मित्रांनो तुम्हाला वैयक्तिक सल्ला पण खोदसा देऊ शकतात. म्हणजे तुम्हाला जर नवीन फॉर्म चालू करायचा आहे तर तुमच्या जागेवरती येऊन पाहणे तुमच्या शेडची रचना असेल तिथलं व्यवस्थापन असेल ब्रुडर टीम असेल हॅचरी टीम असेल मदर प्लॅन्ट असेल अंडे या सगळ्या गोष्टीवर स्वतः येऊन ते लक्ष घालतात. इव्हन तुम्हाला प्रशिक्षित करतात इव्हन तुमच्याकडून अंडी घेतात इव्हन तुमच्याकडून कोंबड्या घेतात इव्हन तुम्हाला पिल्ली देतात. म्हणजे तुमच्या फार्मचा डॉक्टर म्हणून त्यांना बघायला काही अडचण नाही आणि तुमचं मार्केटिंग पण करतात. तुमचे पक्षी विकायचे असतात तरी स्वतः विकत घेतात. हे सगळं तुम्हाला एका ठिकाणी आणि प्रशिक्षण पण देतात. 1 दिवसाचं सर्टिफिकेट पण देतात तुम्हाला. जे तुम्हाला कर्ज काढायला समजा मोठा प्लॅन कर्ज असेल 1000, 2000, 5000 पक्षांचा तर तुम्हाला सर्टिफिकेट लागतं बँकेत की बाबा कुक्कुटपालनाबद्दल माझं प्रशिक्षण झालं तर त्यांच्या फार्मच्या वतीनं ते तुम्हाला सर्टिफिकेट देतात. तर खूप सगळ्या पद्धतीनं आपल्याला मार्ग मोकळे राहिलेले आहेत. आणि ह्याच्याशिवाय पहिल्यांदा तुमचा आभार मानतो कारण काय झाले की आज तुम्ही पारंपरिक व्यवसायाला एका चांगल्या पद्धतीनं सेटल्ड बिझनेस म्हणून करताय आणि त्याच्यातून चांगल्या पद्धतीनं अर्थार्जन करताय इतरांना पण रोजगार करून येत आहे. तर खरं तर अशा युवकांच्याकडून आपल्याला काहीतरी शिकायला पाहिजे. जागा कमी पडल्या तर जागा भाड्याने घेतल्या तिथे प्रोजेक्ट करतायत. शून्यातून चालू केलेला प्रोजेक्ट आहे
आणि आज काही लाखांपर्यंत त्यांची मिळकत गेलेली आहे. तर आपणही त्या पद्धतीनं जाऊ शकतोय. तर या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला एक आव्हान आहे की जर अशाच पद्धतीनं जर तुम्हाला मदर प्लॅट असेल, हॅचरीज असेल, त्यानंतर तुम्हाला ब्रूडर असेल, त्यानंतर संगोपन असेल, त्यानंतर पाश्चात्य विक्री असेल, ह्या सगळ्यांसाठी राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत एनएलएम नावाची जी योजना आहे त्या माध्यमातून 50 लाख रुपयापर्यंत कर्ज मिळते. त्याच्यामध्ये 25 लाख एवढं अनुदान आहे. याच्यामध्ये तुमच्या 1 दिवसापासून 1 महिन्याच्या पिल्लांना संगोपनाचे नीट वेगळं, 1 दिवसाची पिल्ली म्हणजे हॅचरीची टीम वेगळी, मदर प्लॅन्ट वेगळा, त्यानंतर पूर्ण म्हणजे धान्याचं सेटअप ठेवण्यासाठी तुम्हाला ई फेरीसाठी या गोष्टीसाठी गव्हर्नमेंट पैसे द्यायला लागले. कोंबड्यांच्या व्यवसायामध्ये आता आपण ऐकलं खूप चांगल्या पद्धतीनं नफा आहे जर तो व्यवस्थित केला तर तुम्हाला जर असा काही एनएलएम किंवा ह्या अनेक योजनेच्या माध्यमातून पोल्ट्री फार्म उभा करायचा असेल तर आमची संस्था आहे. आणि जर तुम्हाला ट्रेनिंग घ्यायचं असेल तर खूप साहेब आहे. म्हणजे तुम्हाला एका चित्राखाली ट्रेनिंगपासून व्यवस्थापनापासून उपलब्ध भांडवलापर्यंत सगळी मदत त्या ठिकाणी मिळेल. तर मला वाटतं की या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळाली असतील आणि काही प्रश्न असतील तर मी थोडं कमेंट करा. आणि मी तुम्हाला नेहमीच विनंती करतो तुम्ही सबस्क्राईब केलं, लाईक केलं, शेअर केलं, आम्हाला वेगवेगळे व्हिडिओ करणार आणखी ऊर्जा येत्या. नवीन नवीन कंटेंट तुमच्या समोर असेच व्यवसायाचे आम्ही घेऊन येत राहील. तर ज्यांना व्यवसाय करायचा आहे कुठलाही असो त्यांना हा व्हिडिओ शेअर झाला पाहिजे. जबाबदारी तुमची. धन्यवाद. धन्यवाद.